नमस्कार, मी गौरी मोरे. उद्यमी सन्मान ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते. मंडळी, फिरण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकालाच नेहमी हटके आणि वेगळी ठिकाणं पाहायची असतात. सुट्टी एन्जॉय करायची म्हटलं की शोध सुरू होतो परफेक्ट डेस्टिनेशन, मनमुराद आनंद, मनमोहक वातावरण आणि उच्च दर्जाची सेवा देणाऱ्या ठिकाणांचा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अविस्मरणीय सुट्टीची हमी देणाऱ्या एका रिसॉर्टची सफर घडवणार आहोत. यासोबतच क्षेत्र कोणतंही असो, काम कोणतंही असो, चांगलं काम करणारी व्यक्ती किंवा समूह यांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप ही त्यांना आणखी चांगलं काम करण्यासाठी बळ देत असते. याचीच जाणीव ठेवत TV9 मराठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आलेल्या समूहांना सन्मानित करत आली आहे. अशाच एका समूहाच्या पाठीवर पुरस्काररूपी कौतुकाची थाप देऊन त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी आज आम्ही आलोय महाबळेश्वर येथील द ग्रँड लिगसी रिसॉर्टमध्ये. द ग्रँड लेगसी रिसॉर्ट आदरातिथ्य व्यवसायातील एक प्रसिद्ध नाव. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडंसं निवांत होण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याच्या हेतूने 13 वर्षापूर्वी या रिसॉर्टची सुरुवात करण्यात आली. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे रिसॉर्ट कमीत कमी कालावधीत पर्यटकांच्या प्रथम पसंतीचं ठिकाण बनलं आहे. येथे तब्बल 13 प्रकारच्या रूम कॅटेगरी पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. वेकेशनसाठी येणाऱ्या पर्यटकांचे विश्रांतीसोबतच मनोरंजन व्हावं यासाठी रिसॉर्टमध्ये निरनिराळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. वेकेशन म्हटलं की सगळ्यांसाठीचा महत्त्वाचा विषय तो म्हणजे वेगवेगळे स्पेशल चविष्ट पदार्थ. म्हणूनच येथील द 4 एलिमेंट रेस्टॉरंटमध्ये उच्च गुणवत्ता राखून दर्जेदार असे वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ सर्व्ह केले जातात. या रेस्टॉरंटमधील चविष्ट पदार्थांची चव ही देखील येथे येणाऱ्या पर्यटकांना पुन्हा पुन्हा रिसॉर्टमध्ये येण्यासाठी भाग पाडते. यासोबतच डेस्टिनेशन वेडिंगसाठीचं अतिशय सुंदर असं ठिकाण अशी देखील द ग्रँड लेगसी रिसॉर्टची ओळख आहे. या समूहाच्या पाठीचा कणा म्हणजे येथील कर्मचारी वर्ग, सेवावृत्ती, गुणवत्तापूर्ण काम आणि अविरत मेहनतीच्या जोरावर द ग्रँड लेगसीने यशाची उत्तुंग शिखरं सर केली आहेत. पर्यटकांना विश्रांती आणि अमर्याद आनंदाच्या प्रवासासाठी नेण्यासाठी तसंच सर्वसामान्यांचं डेस्टिनेशन वेडिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील सज्ज असणाऱ्या द ग्रँड लेगसी रिसॉर्टचा आजपर्यंतचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. आदरातिथ्य व्यवसायातील त्यांच्या आजपर्यंतच्या यशस्वी प्रवासाबद्दल तसंच पर्यटकांच्या सेवेबद्दल TV9 मराठी त्यांना उद्यमी पुरस्काराने सन्मानित करत आहे. महाबळेश्वरच्या आल्हाददायक वातावरणात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या द ग्रँड लिगसी रिसॉर्टने अत्यंत कमी कालावधीत पर्यटकांची विश्वासार्हता आणि प्रथम पसंती असण्याचं ठिकाण अशी आपली ओळख निर्माण केली आहे. तर ह्या रिसॉर्टची सुरुवात नेमकी कधी झाली, कोणत्या उद्देशाने करण्यात आली, एकंदरीतच आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊयात. प्रत्येक मनुष्याच्या तणावग्रस्त आयुष्यामध्ये त्याला 4 क्षण निसर्गाच्या सानिध्यात राहण्यात यावं, त्याला 4 क्षण सुखाचे मिळावे या माफक अपेक्षेने या व्यवसायाची सुरुवात केली होती. व्यवसायाची आवड मला लहानपणापासून होती आणि पर्टिक्युलरली आदरातिथ्य व्यवसायामध्ये काहीतरी करायचं किंवा काहीतरी करणार या दृष्टिकोनात मी सुरुवातीपासून ध्येय माझ्या मनाची बाळगलं होतं आणि या ध्येयाला घेऊनच मग मी या व्यवसायामध्ये सुरुवात केली. नोकरीनिमित्ताने मी याकडे विशेष लक्ष देऊ शकत नव्हतो, परंतु ज्यावेळेस नोकरीतून मी मुक्त झालो त्यावेळेस मी पूर्णपणे माझा पूर्ण फोकस या व्यवसायाकडे दिला. 14 वर्षापूर्वी सुरू केलेला व्यवसाय ज्यावेळेस टप्प्याटप्प्याने आम्ही आज या स्तरावर म्हणजे सुरुवातीला अत्यंत साध्या स्वरूपाने आम्ही सुरुवात केली होती आणि आज ज्या आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत त्याचं कारण आमची वेगवेगळ्या टप्प्यावर आम्ही केलेली प्रगती आणि प्रत्येक टप्प्यावर आम्हाला आमच्या पर्यटक
पाहुण्यांनी दिलेला उत्तम प्रतिसाद, यासाठी आम्हाला बऱ्याचशा गोष्टींची स्थापना करावी लागली, बऱ्याचशा गोष्टी इनकॉर्पोरेट कराव्या लागल्या, त्यातून बऱ्याच संकल्पना आम्ही उदयास आणल्या आणि त्यातून आम्हाला जे सगळ्यात मेन म्हणजे आमच्या पर्यटक पाहुण्यांनी आम्हाला जी प्रचंड साथ दिली, त्या साथीमुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. खरं त्यांचे मी आभार मानले पाहिजे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडंसं बाजूला जाऊन अलिशान सुविधा आणि दर्जेदार सेवेसह आपली आजवरची सर्वोत्तम सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आपण सगळेच इच्छुक असतो. म्हणूनच द ग्रँड लिगसी रिसॉर्टमध्ये नेमक्या कोणकोणत्या प्रकारचे रूम्स आहेत, या रिसॉर्टची वैशिष्ट्ये, तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आयुष्यातील मोलाचे क्षण रिसॉर्टमध्ये नेमके कोणत्या प्रकारे साजरे केले जातात, जाणून घेऊयात. आमच्या रिसॉर्टमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा स्टे जास्तीत जास्त आनंदी व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि म्हणूनच आमच्या रिसॉर्टमध्ये येणारे पर्यटक आमची उत्तम सेवा, आदरातिथ्य आणि आपुलकी असणारं मॅनेजमेंट यामुळे आमच्यावर भरभरून प्रेम करतात. आणि याच पर्यटकांनी आम्हाला महाबळेश्वरमधील उच्च स्तराचे रिसॉर्ट बनवलेले. साधारणपणे आपण पाहिलं तर कुठल्याही रिसॉर्टमध्ये 4 ते 5 कॅटेगरी रूम्स असतात, पण आम्ही आमच्या पर्यटकांसाठी आमच्या रिसॉर्टमध्ये तब्बल 13 कॅटेगरीचे लक्झरियस रूम्स बनवलेले आहेत. याच्यामध्ये प्रायव्हेट स्विमिंग पूलवाले विलाज, रशियामधून इम्पोर्ट केलेल्या पाईन वूड पासून बनवलेले वुडन कॉटेजेस, जॅकुझी रूम्स, तसेच महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणाची मजा देणारे लॉन्यू टेंट आणि माउंटेन टेंट सुद्धा आहेत. तसेच एक प्रशस्त लॉन एरिया आहे. इथे बसून आमचे पर्यटक महाबळेश्वरच्या सूर्यास्ताचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. तसेच पर्यटकांचा थकवा दूर करण्यासाठी आमच्या रिसॉर्टमध्ये अद्ययावत जिम, स्विमिंग पूल आणि स्पा सुद्धा आहे. तसेच महाबळेश्वर आणि महाबळेश्वरच्या परिसराची ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या रिसॉर्टमध्ये आर्ट गॅलरी सुद्धा आहे. मला सांगायला आनंद वाटेल, आमच्या रिसॉर्टमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे बर्थडे, वेडिंग अॅनिव्हर्सरी यासारखे महत्त्वाचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो, जेणेकरून येणारे पर्यटक न राहता द ग्रँड लिगसी परिवाराचे सदस्य बनतील याकडे आमचं लक्ष असतं. आणि म्हणूनच महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मी सांगू इच्छितो, जर तुम्हाला निसर्गरम्य वातावरण, आरामदायी सेवा, स्वादिष्ट भोजन आणि मनोरंजन एकत्र अनुभवायचं असेल तर तुम्ही द ग्रँड लिगसीला अवश्य भेट द्या. एक अद्भुत आणि अद्वितीय सुट्टी आपल्याला सगळ्यांनाच हवीविषयी वाटत असते. म्हणूनच येणाऱ्या पर्यटकांचा एक मिनिट स्पेशल बनवण्यावर द ग्रँड लिगसी रिसॉर्टमध्ये विशेष लक्ष दिलं जातं. तर ह्या रिसॉर्टमध्ये नेमक्या कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि नेमक्या कोणत्या विलक्षण सुविधा प्रदान केल्या जातात, जाणून घेऊयात. मला सांगावंसं वाटतं, प्रामुख्याने आदरातिथ्य व्यवसायाचे 4 मुख्य पिलर असतात. उत्कृष्ट सेवा, उत्कृष्ट खाद्यपदार्थ, उत्कृष्ट लोकेशन, उत्कृष्ट मनोरंजन म्हणजेच ॲक्टिव्हिटी, ज्याचा मी प्रमुख आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून, जेव्हा 2 दिवसाचा वेळ काढून जेव्हा गेस्ट महाबळेश्वरला द ग्रँड लिगसी रिसॉर्टला भेट देतात, तेव्हा त्यांच्या चेक इन पासून चेकआउटपर्यंत त्यांना पूर्ण आनंदी ठेवण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या टीमची असते. तुम्हाला सांगायचं झालं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगा दाखवणं म्हणजेच नेचर वॉकपासून ते अगदी लाईव्ह सिंगिंग, रात्रीच्या लाईव्ह सिंगिंगपर्यंत दिवसभरामध्ये आम्ही 18 ते 20 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये आउटडोर ॲक्टिव्हिटीज, इनडोर ॲक्टिव्हिटीज म्हणजेच रोप क्लाइम्बिंग, आर्चरी, बलून शूटिंग गेम अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी. इनडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये पेबल्स पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, फॅमिली फन गेम, हाऊजी, कॅरीओके सिंगिंग अशा खूप प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आम्ही प्रोव्हाइड करतो. दुसरं अजून सांगायचं झालंच तर आम्ही साल्सा डान्स क्लासही घेतो. साल्सा डान्स क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी लहान मुलापासून आबालवृद्धापर्यंत कोणीही सहजरित्या 2 दिवसाच्या स्टेमध्ये 2 स्टेप तरी डान्स शिकू शकतो, अशा पद्धतीचा डान्स आम्ही शिकवतो. द ग्रँड लिगसीची संध्याकाळ ही नेहमीच रम्य असते, पण तिला अजूनही रम्य करण्याचं काम आमचे आनंद कुमार सिंगर हे करतात. ते त्यांच्या सुमधूर नव्या जुन्या गाण्यांनी, सदाबहार गाण्यांनी गेस्टला अजून मोहित करायचं काम करतात. तर दुसरीकडे दीपक हे आपल्या गेम्स, शो आणि विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजने गेस्टला अजून उत्साहित करतात. सांगायला आनंद वाटतो
की 2 दिवसाच्या स्टेमध्ये जेव्हा गेस्ट खूप अशी सकारात्मक ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये सामील होतात आणि जाता जाता छान अशी स्वीट अशी एक स्माईल देतात आणि सुंदर असा एक फीडबॅक देतात, हीच आमच्या द ग्रँड लेगसीला मिळालेली पोचपावती असेल असं मला वाटतं. द ग्रँड लिगेसी रिसॉर्टने अत्यंत कमी कालावधीत उत्तुंग यश संपादित केलं आहे. त्यांच्या ह्या यशासाठीच ते विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील आहेत. या रिसॉर्टचे आजपर्यंतचे अचीवमेंट्स आणि ह्या यशामागचं नेमकं प्रेरणास्थान काय आहे जाणून घेऊयात. द ग्रँड लिगसी रिसॉर्ट्स अँड स्पाच्या यशस्वी प्रवासामध्ये आम्हाला अनेक मान सन्मान पुरस्कार मिळाले. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पुरस्कार जो आमच्या दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे तो महाराष्ट्र गौरव. ज्या राज्यामध्ये आम्ही व्यवसायाची सुरुवात केली त्या राज्याने आमचं कौतुक केलं. हा पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सकडून आम्हाला मिळाला. दुसरा पुरस्कार मिळाला आम्हाला दिल्ली येथे. आमचं नाव राष्ट्रीय पातळीवर पोचलं. माननीय केंद्रीय मंत्री भानुप्रसाद सिंग वर्मा यांच्या हस्ते दिल्लीमध्ये आम्हाला पुरस्कार मिळाला. आमचं फार मोठं कौतुक झालं. तिसरा पुरस्कार आम्हाला जो मिळाला तो सिटी युनिव्हर्सिटी लुधियाना पंजाबमध्ये पंजाबच्या जनतेसमोर आमचं कौतुक झालं. रायझिंग स्टार ऑफ इंडिया यशस्वी उद्योजक म्हणून आम्हाला त्यांनी सन्मानित केलं. तदनंतर आम्हाला राजस्थानच्या जनतेने सन्मानित केलं. जयपूर येथे आम्हाला एक पुरस्कार मिळाला उत्कृष्ट उद्योजक म्हणून. तिथे देखील आम्हाला फार मोठा मान सन्मान मिळाला. त्यानंतर पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा आमचा पुरस्कार जो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन हॉस्पिटॅलिटी बिझनेस अवॉर्ड हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार थायलंड येथे मिळाला. थायलंडचे उपपंतप्रधान माननीय डब्बारांसी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. त्यांनी आमचं कौतुक केलं. थायलंडवासियांनी आमचं कौतुक केलं. या सगळ्या प्रवासामध्ये आमची प्रेरणास्थानं 2 आहेत. एक म्हणजे आमचे पर्यटक आणि दुसरा म्हणजे माझा उत्कृष्ट स्टाफ ज्यांनी आमच्या पर्यटकांना आमच्या पाहुण्यांना सुखी समाधानी आनंदी होण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतल्याने घेत आहेत. या दोघांमुळे आज आम्ही द ग्रँड लिगसी रिसॉर्ट अँड स्पा या उंचीवर नेऊन ठेवलं. त्याचं श्रेय पूर्ण या 2 प्रेरणास्थानांना मी देऊ इच्छितो. कोणत्याही उद्योगाचा पाठीचा कणा हा तिथला स्टाफ असतो. उच्च प्रशिक्षित कर्मचारी वृंद असला की तो उद्योग यशाची उच्च शिखरे नक्कीच सर करतो. TGL मध्ये स्टाफमध्ये गुणवत्तापूर्ण काम आणि सातत्यपूर्ण सेवावृत्ती जागृत करून येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी या स्टाफला कशा प्रकारे सज्ज केले जाते जाणून घेऊयात. कोणताही मोठा उद्योग उत्तमरित्या चालवण्यासाठी तिथे असलेल्या स्टाफचा मोलाचा वाटा लागतो. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यवसायात वेगवेगळे विभाग असतात, जसं की फ्रंट ऑफिस, सेल्स, मार्केटिंग, रेस्टॉरंट, किचन, हाऊसकीपिंग. अर्थातच तिथला स्टाफ हा वेल ट्रेन असणं गरजेचं असतं. यासाठी नामांकित ट्रेनर बोलावून स्टाफला ट्रेनिंग दिलं जातं. म्हणूनच ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी स्टाफ सक्षम होतो. तसेच उद्योगाला बळ देणाऱ्या आमच्या संपूर्ण स्टाफची सोय आणि अडचणी दूर करण्यासाठी आमचे व्यवस्थापन आणि आमचे मॅनेजिंग डायरेक्टर हे नेहमीच तत्पर आणि प्रयत्नशील असतात. म्हणूनच व्यवस्थापकीय विभाग आणि सर्व स्टाफ अतिशय आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात काम करतात आणि ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करतात. मला सांगायला आनंद वाटतो की महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट या सेगमेंटमध्ये ISO 9001 व रेस्टॉरंटसाठी ISO 22018 हे सर्टिफिकेशन आम्ही मिळवले असून त्याच्या निर्देशनानुसार आणि नियमानुसार आम्ही कार्यरत असतो. एकंदरीतच अतिथी देवो भव हे वाक्य आम्ही तंतोतंत पाळत असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले रिसॉर्ट अशी आम्ही ओळख निर्माण करू शकलो आहोत. मंडळी, सध्या डेस्टिनेशन वेडिंग ही संकल्पना सर्वत्र प्रसिद्ध होत आहे. प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातील हा महत्त्वपूर्ण सोहळा विविध थीमसह निसर्गरम्य डेस्टिनेशनवर करायचा असतो. TGL हे डेस्टिनेशन वेडिंगसाठीचं सर्वोत्तम ठिकाण असून येथे अनेक इंटरनॅशनल लेव्हलचे डेस्टिनेशन वेडिंग करण्यात आले आहेत. सध्या TGL मध्यमवर्गीयांचं डेस्टिनेशन वेडिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे सज्ज आहे जाणून घेऊयात. नमस्कार, मी सचिन आंगळे, जनरल मॅनेजर द ग्रँड लिगसी रिसॉर्ट अँड स्पा, जे डेस्टिनेशन वेडिंग करता फार फेमस आहे महाबळेश्वरमध्ये. आणि गेल्या 10-12 वर्षापासून ही संकल्पना फार उदयास आलेली आहे. तर आत्तापर्यंत लोकांचा असा समज होता की हे डेस्टिनेशन वेडिंग फक्त मोठी लोक किंवा उच्चभ्रू लोकच करू शकतात, पण आम्ही ते मध्यमवर्गीयांसाठी इथे संपन्न करून दाखवलेलं आहे.
डेस्टिनेशन वेडिंग म्हणलं तर वधूवर फार उत्सुक असतात की त्यांना जे त्यांचं लोकेशन हवं आहे ते लोकेशन फोटोजेनिक असावं, सर्व सोयीनियुक्त असावं आणि त्यांचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करण्याकरता वेगळे वेगळे लोकेशन्स असावेत. ह्या सगळ्या गरजांना आम्ही पुरेपूर न्याय देतो आणि ह्या गोष्टीमुळे डेस्टिनेशन वेडिंगसाठी द ग्रँड लिगेसी रिसॉर्ट अँड स्पा हे अत्यंतरित्या फेमस झालेलं आहे. आता हे फेमस करण्याकरता आम्ही बरेच विवाह सोहळे इथं संपन्न केले. हे करत असताना काही इंटरनॅशनल वेडिंगसुद्धा आम्ही केलेली आहेत की याच्यामध्ये परदेशी पाहुण्यांनी सुद्धा येऊन आमच्याकडे आमच्या पाहुणचाराचा आणि आमच्या खाद्यपदार्थांचा अत्यंत चांगला आस्वाद घेतलेला आहे. हे सगळं करत असताना आम्हाला इंटरनॅशनल जी पोर्टल आहे weddingwire.com ह्यांनी बेस्ट कपल चॉईस ह्या अवॉर्डनी सुद्धा सन्मानित केलेलं आहे. तर मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपल्या घरातील प्रियजन किंवा कोणाचंही आपल्याला डेस्टिनेशन वेडिंग आपण जर प्लॅन करत असाल तर ते करण्याची संधी आम्हाला द्यावी. द ग्रँड लिगसी रिसॉर्ट बद्दल आपण आणखी माहिती जाणून घेणारच आहोत. कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येते. पाहत रहा उद्यमी सन्मान. विश्रांतीनंतर उद्यमी सन्मान मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय महाबळेश्वर येथील द ग्रँड लिगसी रिसॉर्ट. मंडळी, वेकेशन असो, पिकनिक असो किंवा लग्न, या दरम्यान सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे विविध प्रकारचे चविष्ट जेवणाचे पदार्थ. द ग्रँड लिगसी रिसॉर्टची फूड क्वालिटी ही त्यांची एक विशेष USP आहे. येणाऱ्या पर्यटकांना अनमोल आठवणींचा नजराणा देत असतानाच येथे उच्च प्रतीचं अन्न आणि सर्व्हिस याकडे विशेष लक्ष दिलं जातं. त्याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार, मी किरण बर्गे. द ग्रँड लिगसी रिसॉर्टमधील फूड आणि सर्व्हिसची व्यवस्थापना पाहत असतो. भारतातच नव्हे तर भारताबाहेरील देशांमध्येही आमच्या फूड आणि सर्व्हिसचे चर्चा होत असते. याच्या मागील मुख्य कारण म्हणजे की आम्ही उच्च दर्जाचे तसेच उच्च गुणवत्ता असलेले स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी जेवणच बनवत असतो. एकीकडे आमची किचनची टीम जेवण बनवत असताना अतिशय आनंदाने उत्स्फूर्तीने हे जेवण बनवत असतात, तर दुसरीकडे आमची सर्व्हिंगची टीम हेच जेवण पर्यटकांना अतिशय आनंदाने खाऊ घालत असतात. महत्त्वाचं सांगायचं झालं तर फूड म्हणजे हायजीन हा विषय आलाच, परंतु कोरोनासारख्या महामारीनंतर घराघरातच हायजीन हा विषय खूपच महत्त्वाचा झालेला असून त्याच अनुषंगाने आम्ही इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन 22,2018चं प्रमाणपत्र मिळवलेले आहे. तसेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत आम्ही 4 स्टार रेटिंगचे सुद्धा प्रमाणपत्र मिळवलेले आहे. इथे येणारे सर्व पाहुणे हे वेगवेगळ्या सर्व्हिसची अपेक्षा घेऊन येत असतात. त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमच्या व्यवस्थापनाने हल्लीच नव्याने चालू केलेली द स्पाइस लॉन्च थाली, याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रीयन, गुजराती आणि राजस्थानी तसेच साऊथ इंडियन अशा विविध प्रकारच्या थाळी सर्व्हिस आम्ही देत असतो. त्याचप्रमाणे द स्पेस बरिस्टा या नावाने आम्ही कॉफी शॉपसुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तसेच जर कोणाला अलाकाट सर्व्हिस घ्यायची असेल किंवा कोणाला जर बफेचा आनंद घ्यायचा असेल तर द 4 एलिमेंट्स रेस्टॉरंट याचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे. तसेच आमच्या इथे मोठ्या प्रमाणात डेस्टिनेशन वेडिंगसुद्धा होत असतात. तर त्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ पाहुण्यांच्या पसंतीनुसार आम्ही बनवून त्यांना खाऊ घालत असतो. इथे येणारे पर्यटक आमचे फूड आणि सर्व्हिसबद्दल अतिशय सुंदर असे अभिप्राय लेखी स्वरूपात तसेच ऑनलाईन स्वरूपात देत असतात आणि यातच आमचं खरं यश आहे. निसर्गाच्या निखळ सौंदर्याचं दर्शन घडवत मध्यमवर्गीयांच्या डेस्टिनेशन वेडिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज असणाऱ्या द ग्रँड लिगसी रिसॉर्टच्या आजपर्यंतच्या वाटचालीनंतर मागे वळून पाहताना आज मनात नेमक्या काय भावना आहेत जाणून घेऊयात. देशातल्या पर्यटकांनी विविध प्रसार माध्यमातून आम्हाला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि त्यावेळेस मागे वळून पाहताना अनेक घटना, अनेक
चढ उतार डोळ्यासमोर तरुण गेले. त्यातला पहिला प्रसंग डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आमचे परममित्र परमसिंही आमच्या व्यवसायाचे भागीदार श्री रसिक पटेल यांचं निधन. त्यांच्या निधनामुळे फार मोठी पोकळी आमच्याकडे निर्माण झाली. रसिक पटेल यांनी आम्हाला व्यवसाय शिकवला, व्यवसायात उभं राहायची जाणीव करून दिली आणि अनेक मार्ग आम्हाला त्यांनी सांगितले की ज्याने आम्ही यशस्वी झालो. त्यांच्या या निधनाच्या धक्क्यातून आम्ही परमेश्वर कृपेने परत एकदा उभे राहिलो. तदनंतर करोनाने जो संपूर्ण देशावर हल्ला केला त्यामध्ये देखील आम्हाला फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. आमच्या व्यवसायाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली. मानसिक आणि आर्थिक समस्या निर्माण झाल्या आणि त्या सगळ्यांना आम्हाला तोंड द्यावं लागलं आणि त्यातून देखील आम्ही परत यशस्वी उभे राहिलो. त्याचं एकमेव कारण म्हणजे आमचे मायबाप पर्यटक. त्यांनी पुन्हा एकदा हात दिला आणि त्यांनी पुन्हा एकदा हात दिल्यानंतर आम्ही जोमाने उभा राहिलो. फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा भरारी घेतली आणि परत महाबळेश्वरच्या क्रमांक 1 वर येऊन पोहोचलो. मी व्यवस्थापनाचं उच्च शिक्षण घेत असताना द फॅक्टरी ऑफ हॅपीनेस ही संकल्पना त्यावेळेस मांडली होती आणि त्या संकल्पनेमध्ये आज आमच्याकडे येणारा प्रत्येक पर्यटक, प्रत्येक पाहुणा, प्रत्येक ग्राहक आनंदी होऊन ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस या संकल्पनेचा खरा उदय झाला असं मी मानतो. त्यामधून आम्ही प्रत्येकाला जास्तीत जास्त आनंदी कसं करता येईल आणि आनंदाची फॅक्टरी म्हणजे फॅक्टरी ऑफ हॅपीनेस हे सूत्र आम्ही पकडून त्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने आमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये बदल केले आहेत तर आम्ही त्यातमध्ये यशस्वी झालो. मी आपल्याला आवाहन करतो की महाबळेश्वरला या, द ग्रँड लिगसी रिसॉर्ट्स अँड स्पामध्ये या. आम्ही देत असलेल्या सोयीसुविधांचा फायदा घ्या. तुमची सेवा करण्याचा, तुमचं आदरातिथ्य करण्याची संधी आम्हाला द्या. महाबळेश्वरच्या निसर्गाची समरस व्हा. जीवन छोटंसं आहे, या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या, एवढंच मी सांगितलं. तर मंडळी, उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि उबदार आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध असणारं द ग्रँड लिगसी रिसॉर्ट तुम्हाला विश्रांती आणि अमर्याद आनंदाच्या प्रवासाला नेण्यासाठी तसेच तुमच्या डेस्टिनेशन वेडिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. इथे तुम्हाला नक्कीच असा अनुभव मिळेल जो तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहील. चला तर मग आपल्या प्रियजनांना एकत्र करा आणि महाबळेश्वर येथील द ग्रँड लिगसी रिसॉर्टला नक्की भेट द्या. उद्यमी सन्मानमध्ये मी आज इथेच थांबतेय. तुम्ही पाहत राहा TV9 मराठी.